नमस्कार, आज मी तुम्हाला चटपटीत पोह्याची भेळ बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे मी 1 कप पोहे घेतले। तर नॉर्मल आपण कांदे पोहे बनवण्यासाठी पोहे घेतो तेच पोहे आहेत। तर पोह्यांना मी व्यवस्थित निवडून चाळणीने चाळून घेतले। आता हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे। तर थोडे थोडे पोहे करून आपण भाजून घेणार आहोत। तर सुरुवातीला कढईमध्ये अर्धे पोहे घालायचे। आता गॅस मध्यम करून पोहे आपल्याला भाजून घ्यायचे। तर यामध्येच तुम्ही हवं असेल तर एखादा चमचा तेल देखील घालू शकता। आता इथे बघा 2 ते 3 मिनिटं पोहे मी चांगले भाजून घेतले। असे छान कुरकुरीत पोहे भाजले पाहिजे। आता काढून घेऊया आणि याच पद्धतीने बाकीचे राहिलेले पोहे भाजून घ्यायचे। आता इथे बघा मी सगळे पोहे भाजून घेतले। पोहे आपले छान कुरकुरीत भाजले। यामध्येच आता भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे। तर शेंगदाणे भाजून मी त्याचे साल काढून घेतले। बारीक शेव टाकायची। 1 वाटी फरसाण घालायचे। बारीक चिरलेला कांदा घालायचा। बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा। बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची। तर तिखटाचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर सध्या कैरीचं सीझन चालू आहे त्यामुळे मी बारीक चिरलेली कैरी देखील घातली आहे। चवीनुसार मीठ घालायचे। अर्धा चमचा लाल मिरची पावडर, काळे मीठ घालायचे। थोडासा चाट मसाला टाकायचा आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तर यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर एक उकडलेला बटाटा देखील घालू शकता। अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे। आता सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचे। तर मसाले तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हातानेच मिक्स करायचे म्हणजे सर्व मसाले पोह्यांना व्यवस्थित लागतील। एखाद्या वेळेस जर अचानक भूक लागली असेल आणि काही चटपटीत खावं वाटत असेल तर अशा वेळी पोह्याची भेळ तुम्ही झटपट बनवू शकता। चवीलाही खूप छान लागते। आता इथे बघा हे छान मिक्स करून घेतलंय। बघू शकता सर्व मसाले पोह्यांना छान लागलेत। तर तयार झाली आपली चटपटीत पोह्याची भेळ। अशी भेळ तुम्ही एकदा घरी करून पान कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।